नमस्कार. या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप गरमी, खूप उन्हाळा चालू आहे, त्याच्यासाठी काहीतरी थंड झालंच पाहिजे. तर चला, आज आपण बनवतोय खरबूजपासून छानपैकी असं टेस्टी ज्यूस. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, त्या खरबूजपासून ज्यूस बनायचा. तर पहिलं सुरुवातीला छानपैकी खरबूज असं निवडून आणायचं आणि नंतर वाटीचं साहित्य. तर इथं मीठ घेतलंय, साखर आणि इथं बर्फाचे तुकडे. तर साधं सिंपल साहित्य. तर चला, लगेचच आपण इथं खरबूज घेतलं, ते छानपैकी इथं आता कट करून घेऊ. तर बघू शकता, छानपैकी इथं खरबूज कट करून घेतलं ना, अगदी सुंदर निघालंय. कलरसुद्धा अप्रतिम आलाय आणि मस्त असं आपलं खरबूज निघालं. तर चला, लगेचच आपण आता याच्या ब्या आहे त्या ब्यासुद्धा काढून घेऊ. तर जेणेकरून आपण अर्ध्याच खरबूजाचा ज्यूस बनवायचा आहे. तर अर्ध्या याचे बी काढून ठेवणार आहे, बाकीचं साईडला काढून ठेवलं आणि लगेचच एक ताट घ्यायचं. तर ह्या पद्धतीने खरबूजाच्या ब्या चमच्याच्या साहाय्याने काढल्या तर अजिबात राडा वगैरे होत नाही. तर बघू शकता, हात वगैरे भरत नाही किंवा काही झंझट नाही. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मस्तपैकी एकसारख्या बी पण निघते, अजिबात टेन्शन नाही. तर चला, चमच्याच्या साहाय्याने आपण मस्तपैकी बे काढून घेतली खरबूजमधली आणि लगेचच आपण आता कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा वरतून सगळे साल काढू शकता, असे बी करू शकता. अगोदर साल काढून घेऊ शकता, पण मी पूर्ण अर्धा कट करून आणि नंतर छोट्या छोट्या फोडी खापा करून आणि मग नंतर त्याचे साल काढून घेणारे, म्हणजे सोपं पडतं, हातात पकडायला सुद्धा येतं. तर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आणि मस्तपैकी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. त्या मापाचे तुकडे करून घ्यायचे, जास्तही बी मोठे ठेवायचे नाही, जास्तही छोटे करायचे नाही. तर बघू शकता, अशा पद्धतीने एकसारखे आपण छोटे मोठे तुकडे करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा सोपं पडतं, जेणेकरून पकडायला सुद्धा हातात थोडीशी छोटी खाप राहते आणि मस्तपैकी कट होते. तर बघू शकता. चला, तर अशाच पद्धतीने सर्व आपण इथं सगळं साली काढून घेतल्या आणि छोटे छोट्या काप करून घेतले. तर बघू शकता, साली काढून ठेवल्या तर सोपं जातं आपल्याला, झटपट आपल्याला कट करण्यासाठी. तर अशाच पद्धतीने मी सर्व कापांच्या साली काढून ठेवल्या आणि नंतर आता कट करून घेतल्या. चला, तर मस्तपैकी आपल्या आता खरबूजच्या सर्व आता साली काढून आणि कट करून झालं. तर लगेचच आपण आता ज्यूस बनवायला घेऊ. त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मस्तपैकी त्याच्यात फोडी घालून घेऊ आपण. तर बघू शकता, इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे मी. तर जास्त फोडी असेल तर तुम्ही 2 टप्प्यातसुद्धा बारीक करू शकता. तर मी आता इथं अर्धच खरबूज घेतले, त्याच्यामुळं छोटं खरबूज आहे, अर्ध आहे, त्याच्यामुळं एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व फोडी बसल्या जात्या. उरलेले साहित्यसुद्धा लगेच घालून घेऊ, मस्तपैकी कलरफुल दिसते. तर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, साखर टाकून घ्यायची, जेणेकरून तुमचं खरबूज गोडीला किती आहे त्या पद्धतीने बघून. आणि इथं लगेच बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे, कितपत थंड खात्या त्या पद्धतीने, नाही तर थंड पाण्याचा वापर केला तरी चालते. चला, तर लगेच मिक्सरला फिरवून घेऊ आपण. चला, इथं मिक्सरला मस्त फिरवून घेतलं आणि ज्यूस मस्त आपला रेडी झाला. तर बघू शकता तुम्ही, घट्ट पातळ कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. याच्यात तुम्ही थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे टाकले तरी चालू शकते. तर मस्त बारीक झाला. तर लगेचच आपण आता ग्लासमध्ये टाकून घेऊ. तर बघू शकता, एकदम सुंदर झटपट होणारा आपला खरबूजचा ज्यूस तयार झाला. तर बघू शकता,
तर खूप काही उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये थंडगार तर सगळ्यांनाच पिऊ वाटतं. तर अशा पद्धतीने झटपट होणारा खरबूजचा ज्यूस तर नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.